नमस्कार मैत्रिणींनो, इथे मी पावशेर कारली आणली होती। ती कापून तुकडे करून मीठ हळद लावून लिंबू पिळून मी शिजवून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपल्याला त्याचं भाजी बनवायची आहे। तर इथे तळलेला कांदा, कोथिंबीर, शेंगदाणे, आलं, लसूण आणि सुक्कं खोबरे घेतलेलं आहे। चला, वाटून पण झालेला आहे। आता गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊया आणि वाटलेला मसाला त्यामध्ये टाकून देऊया। आणि तो चांगला बारीक गॅस करून मस्त परतून घेऊया। आपण मागच्या वेळेस भाजी केली होती कारल्याची, ती वेगळ्या पद्धतीची होती। आता ही वेगळ्या पद्धतीची आहे। मसाला चांगला परतून झालेला आहे वाटण। आता त्यामध्ये मिरची पावडर, घरचा मसाला आणि गरम मसाला टाकून देऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। तळलेल्या कांद्याची चवच वेगळी असते, म्हणून मी आज तळलेल्या कांद्यामध्ये कारलं बनवणार आहे। अप्रतिम टेस्ट लागते। आठवड्यातून 2 वेळा तरी कारली खावी, वेगवेगळ्या पद्धतीने। खूप छान लागते कारल्याची भाजी। चिंच टाकू शकता, लिंबू पिळू शकता, गूळ पण टाकू शकता। बघा, अशा प्रकारे आपल्याला जास्त पाणी करायचं नाही, घट्ट ठेवायचं आहे। आता आपण झाकण ठेवून देऊया 5 मिनिटे। बघा किती छान उकळलं आहे आपलं कारल्याची भाजी। बाजरीची भाकरी, कारल्याची भाजी आणि खरडा। कसा वाटला तुम्हाला कारल्याची भाजी? चला तर मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्तच कारल्याची भाजी आणि बाजरीची भाकरी, खरडा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।